शीतपवाडी संघाकडून नाणेच्या अंगणामध्ये सुखाई नाणेच विरुद्ध शीतपवाडी क्वार्टर फायनलचा सामना। दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी। सेमी फायनल मध्ये आजच्या दिवसातला निमंत्रित संघामध्ये सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचा पहिला मान मिळतो तो संघर्ष दाभोळे संघाला। सुकाईकडून चढाईला सुरुवात झालेली आहे। सुकाईचा खेळाडू चढाईसाठी शीतपवाडीच्या अंगणामध्ये चढाईसाठी सज्ज झालेला आहे। त्याची चढाई बघा काय करते। इथं मात्र थोडीशी नजर हटी दुर्घटना घटी मिस टायमिंग झाला आणि त्याचा अचूक फायदा उचललेला शीतपवाडीने एक गुण प्राप्त होतोय। तो शीतपवाडी संघाला 1-0 जयघोष करून चढाईला सुरुवात सुखाईच्या अंगणामध्ये 6 खेळाडूंच्या समोर सुखाई नाणेच विरुद्ध परवा शीतपवाडी जयघोष। जवळपास 1 वाजत आलाय तरी प्रेक्षक मात्र संख्या कमी होत नाही। हे खरं कौशल्य आहे। इथल्या प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे। याचं कौतुक केलं पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सगळी मंडळी या कडाक्याच्या वरती गाणी रचली गेली। आज आपण स्पीकरवर गाणी ऐकतो। अजिंक्य पवार असेल शिंदे बंधू असतील यांच्यावरती गाणी लिहिली गेली कबड्डीतल्या या खेळाडूंवरती। पण क्रिकेटच्या कुठल्याही खेळाडूवरती गाणं लिहिलं गेलं नाही। तेंडुलकर असेल रोहित शर्मा असेल एवढं प्रेम हा महाराष्ट्र या कबड्डीवर करतो। पुन्हा एकदा शीतपवाडीकडून हा रेडर 1 गुण घेऊन आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परतला। अजूनही गुणांचं खातं उघडण्याची प्रतीक्षा ते सुखाई नाणेच संघाला। सुखाई नाणेच विरुद्ध जयघोष यांच्यामध्ये चाललेला सामना। सुखाई नाणेच हा रेडर एक सावध रेड करून आपल्या अंगणामध्ये परतला। शीतपवाडी यापूर्वीच्या मॅच मध्ये सेकंड हाफला ज्यांनी खेळामध्ये कमबॅक केलं तो शीतपवाडी। सुरुवातीला अतिशय शांतपणे काही गुणांची विरोधकाकडे आघाडी असताना सुद्धा आपला आत्मविश्वास या संघाने कमी होऊ दिला नाही। चाफे संघाची काही गुणांची आघाडी असताना सुद्धा या संघाने शेवटपर्यंत लढत दिली आणि शेवटी विजयश्री आपल्या पदरात पाडून घेतली। तो जयघोष संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या समोर थर्ड रेड सुखाई नाणेचा हा खेळाडू डू ऑर डाय रेड साठी सज्ज झालेला। उभ्या त्याला पकडण्यात यश मिळतं का आणि मिळालंय ते शीतपवाडी 1.30 3-0 शून्याची कोंडी फोडायची आहे ते सुखाई नाणेच। या पूर्वीच्या मॅच मध्ये वजीदच्या बरोबर त्यांनी 28-1 अशा गुणफरकाने ती मॅच जिंकली होती। तो सुखाई नाणेच या फेरीमध्ये काहीसा माग पडतोय। अजूनही खेळामध्ये गती प्राप्त होत नाहीये ती सुखाई संघाला। परंतु जयघोष संघाने पहिल्या चढाईपासूनच या खेळामध्ये आपल्या संघासाठी गुण घेण्यास यशस्वी होतोय तो जयघोष संघ। थर्ड रेड डू ऑर डाय रेड शीतपवाडी 13 नंबर चढाईसाठी सज्ज झालाय। 4 खेळाडूंच्या समोर त्याची ही चढाई काय घडतंय बघूया। 30 सेकंद स्वतःला रोखून धरायचा गडी बाप करून घ्यायचं नाही आणि इथं ये दिल मागे मोह अपेक्षा होती एकाची पण मिळतात 2 गुण। या थर्ड रेडचा फायदा सुखाईचा संघ करून घेऊ शकला नाही कारण 4 गडी असताना इथं पुन्हा एक चक्रव्यूहामध्ये अभिमानी फसतो। 1 पॉइंट थेंबे थेंबे तळे साचे। इथे मात्र 1+2
वेळेला काय होतं, एखादा संघ जेव्हा आघाडी असतो त्यावेळेचा आत्मविश्वास ओसंडून व्हावा लागतो आणि त्याच्यामध्ये वारंवार चुका होतात आणि तो संघ बॅकफुटला येऊ शकतो. इथे मात्र कोर्ट चेंज होत आहे. 9-1 मध्यंतरानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात होते. बोनस रेषेवर जाण्याचा प्रयत्न आहे नांदेड संघाचा. हा रेडर काय करतो बघूया आपल्या संघासाठी. इथे मात्र एक चूक घडते. बाहेर जाणारा गडी आणि त्याला पकड टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न शीतपवाडीकडून आपल्याला पाहायला मिळतो. एक गडी बाद होतो शीतपवाडीचा. 2-9 हळूहळू आत्मविश्वास वाढतो तो सुखाईत. बघा याचा किती फायदा सुखाईचा संघ करून घेतो. अजूनही 7 गुणांची आघाडी आहे ती जयगड संघाकडे. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी परतण्यासाठी सुखाईला जोरदार संघर्ष करावा लागतोय. सुखाईचा खेळाडू चढाईसाठी सज्ज झालेला आहे. इथे मात्र काय घडतंय बघूया. 2 गुण मिळत आहेत. 2 गुण. बाहेर पुश करण्याचा प्रयत्न पण बाहेर जाता जाता या रेडरची नजर मात्र होती ती मध्य रेषेकडे आणि बाहेर जाता जाता डोळ्यांची पापडी लावायच्या मध्य रेषेला स्पर्श करून 2 गुणांची कमाई केलेली आहे. बघता बघता 4 गुणावरती पोहोचतोय तो सुखाई नांदेडचा संघ. आघाडी कमी होते. 5 गुणांची आघाडी शिल्लक राहते ती जयगड संघाकडे. इथे एक चांगली संधी आहे ती शीतपवाडीकडे सुपर टॅकलची. एकावर एक फ्री अशी ऑफर आहे पण इथे मात्र 1 गुण पुन्हा एकदा प्राप्त होतो तो सुखाई नांदेडचा. थर्ड रेड 2-10 रेड आहे. या मॅच मध्ये शेवटची 3 मिनिटं आणि पुन्हा एक चूक होते सुखाई नांदेड. सुखाई नांदेडला चुका करून चालणार नाही कारण कबड्डीमध्ये चुकीला माफी नाही. नांदेड कडून चढाई सुपर टॅकलची संधी आहे जयघोष संघासाठी. जयघोष ते मात्र पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न होतो जयघोष कडून. 1 पॉइंट 1 गुण प्राप्त होतो. एक चांगली संधी कमबॅक करण्याची संधी प्राप्त होते सुखाई नांदेडला. 2 गडी मैदानात आहेत ते जयघोषचे. यांना बाद केलं तर सिंगल पॉइंट. पुन्हा 1 गुण मिळतोय तो शीतपवाडीला. या चुका टाळणं गरजेचं आहे ते सुखाई नांदेडला. पुन्हा एकदा एक यशस्वी रेडर रेड करण्यासाठी सज्ज झालेला. हो इथे मात्र सुपर टॅकल. 2 गुण मिळत आहेत ते जयघोष संघाला. सुपर टॅकल 2 गुण. शेवटची 2 मिनिटं. अंतिम 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. 6-13. पुन्हा एक सुपर रेड होते आणि काहीसा पुन्हा बॅकफुटला जातोय मागे पडतोय तो सुखाईचा संघ. एक वेळेला जवळपास मॅच मध्ये परतलेला होता सुखाई संघ. थोडासा दबाव आला होता तो जयघोष वरती पण ज्या चुका झाल्या त्यातली पहिली चूक एका रेडरला पकड करण्याची जी चूक झाली आणि ती चूक निश्चितच त्रासदायक ठरणार. कदाचित मॅचचा टर्निंग पॉइंट मॅच जी फिरली म्हणायला लागेल तर त्या रेड वरती ती जर रेड यशस्वीरित्या पकड झाली असती तर एक शेवटचं मिनिट आहे तर एक सामन्यामध्ये परतण्याची एक चांगली संधी होती सुखाई नांदेड संघासमोर. इथे मात्र आता कोणताही धोका पत्करणार नाहीये तो जयघोष संघ. त्यांना माहिती आहे या सामन्यामध्ये भक्कम अशी आघाडी आपल्याकडे आहे कारण ही आघाडी आता कबड्डीमध्ये तोडणं अवघड आहे. शेवटच्या मिनिटामध्ये 1 गुण. सुपर टॅकलची संधी आहे. 7-16.
ऑफर एकावर एक फ्री, पण ती संधी मात्र हा खेळाडू मिळू देणार नाही. तरवळ जयघोष माचिवलेवाडीचा आसन. नसीब हमेशा बहादुरों का साथ देता है आणि तशा प्रकारे नशिबाची साथ जी लाभलेली आहे ती जयघोष संघात. सामना संपलेला आणि तरवळ संघ, माचिवलेवाडी संघ, जयघोष संघ पुढच्या फेरीमध्ये म्हणजे